नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 8 आणि 9 जूनला कोर्स घेणार आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 आणि कोर्स आहे 8 आणि 9 जून रोजी. आज पुन्हा ये रे माझ्या मागल्या. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1875 कोटीची. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3549 कोटीची. बॉन्ड यील्ड मात्र 4.40ला आहे. क्रूड 82.39 या घरात आहे. रुपया काल थोडा सुधारला होता. काल मिड कॅप इंडेक्स मात्र हायेस्ट पातळीला होता. BSE लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप काल $5 ट्रिलियन या पातळीला पोहोचली होती. आज अपोलो टायरमध्ये ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. वॉर्बर्ग पिंकस यांच्याकडे 13.5% स्टेक आहे. त्यापैकी 3.5% स्टेक ते विकण्याची शक्यता आहे आणि त्यातून 1040 कोटी रुपये त्यांना मिळतील. साधारण 460 ते 465 असा एक प्राइस बँड आहे आणि कालच्या किमतीच्या 4% डिस्काउंटवर हे ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. निफ्टी बँकमध्ये मात्र डेली चार्टवर इन्व्हर्टेड हॅमर तयार झालाय, तर हा तुम्हाला मंदी दाखवेल. आज आयर्लंड, मलेशिया, सिंगापूर ही मार्केट्स बंद आहेत. कोफोर्जमध्ये QIP होणार आहे. त्यांनी जे सिग्निटी टेक्नॉलॉजीचं ॲक्विजिशन करतायत त्याच्यासाठी ही QIPची रक्कम वापरली जाणार आहे. हा QIP 2240 कोटीचा होईल. त्यासाठी फ्लोअर प्राइस 4531 रुपये ही आहे आणि कालच्या किमतीच्या 5.4% डिस्काउंटवर हा QIP होणार आहे. अमेरिकेमध्ये सध्या अशी स्थिती आहे की जे बॉन्डवाले लोक आहेत त्यांना असं वाटतंय की आता डायरेक्ट डिसेंबरमध्ये रेट कट होईल. त्यावेळेला 0.40 एवढा रेट कट होईल, तर तो 2 वेळेला होईल. एकदा 0.25 आणि एकदा 0.15 तिथपर्यंत काही रेट कट होण्याची शक्यता बॉन्डवाल्यांना अमेरिकेत दिसत नाही. काही जे रिझल्ट लागले, बरेचसे रिझल्ट मी काल मार्केट नंतर जो व्हिडिओ देते त्या व्हिडिओमध्ये कव्हर केले. पण काल इंटरनेट नव्हतं, डेटा अतिशय स्लो होता, त्यामुळे थांबावं लागलं आणि संध्याकाळचा व्हिडिओ द्यायला त्यामुळे उशीर झाला. म्हणजे आमच्या केबलवाल्याकडे काहीही झालं नव्हतं. मुंबईहून जी डायरेक्ट केबल येते इंटरनेटची ती केबल तुटली होती आणि म्हणून आमच्याकडे इंटरनेट नव्हतं, तर रात्रीचा व्हिडिओ द्यायला उशीर लागला. डेट्यावर अपलोड व्हायला खूप वेळ लागत होता. टिळकनगरचा रिझल्ट लागला, त्यांचा प्रॉफिट कमी झाला. व्हॉल्यूम आणि रेव्हेन्यू आणि मार्जिन दोन्ही वाढलं. त्यांचं व्हॉल्यूमही चांगलंच वाढलं. मी काल सांगितलं होतं तुम्हाला की भेळचा रिझल्ट
कमजोर लागलाय. ऑर्डर बुक मात्र भेळची चांगली आहे. मेट्रोपॉलिसचं प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू वाढलंय, मार्जिन मात्र अगदी थोडं कमी झालंय. PI इंडस्ट्री त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलंय. PNC इन्फ्रा यांना 4,994 कोटीच्या रोड प्रोजेक्टसाठी ते L1 बिडर म्हणून घोषित झालेत. हे महाराष्ट्रातलं प्रोजेक्ट आहे. युनायटेड स्पिरिट्स यांना महाराष्ट्रातील पाणी संधारण विभागाने 345 कोटीची नोटीस दिली आहे. GR इन्फ्राला सुद्धा 4,346 कोटीसाठी L1 बिडर घोषित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र रोड प्रोजेक्टसाठीच त्यांना L1 बिडर घेतलाय. शीला फोमचं प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन थोडंसं कमी झालंय. त्यांचं स्लीप वेल हा जो ब्रँड आहे त्याचं व्हॉल्यूम 31%, तर कुर्लॉन हा जो ब्रँड आहे त्याचं व्हॉल्यूम 17% आहे. हिताची एनर्जीचा रिझल्ट एकदम एक्सलंट लागलाय. त्यांचं प्रॉफिट दुप्पट झालंय, ऑर्डर बुक चांगलं आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत. आता कोणते शेअर तेजीत राहतील, कोणते शेअर मंदीत राहतील हे बघण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते, मार्केटमधली व्होलॅटिलिटी थांबलेली नाही आणि निफ्टीमध्ये ट्रेड करायच्या ऐवजी निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये तुम्ही स्टॉक स्पेसिफिक ट्रेड करा. काल जसे रेल्वेचे शेअर चालले होते तसे आज कोणता सेक्टर चालतोय हे पहा आणि मग तुम्ही ट्रेड घ्यायचा प्रयत्न करा. पण निफ्टीमध्ये ट्रेड घ्यायला त्रास होईल. कोणते शेअर तेजीत, तर त्याची मी लिस्ट दिली आहे. शक्यता तेजीत असण्याची आहे, पण तुम्ही तुमच्या वॉच लिस्टवर ठेवा. नंतर मग ह्यांनी सांगितलं होतं म्हणून मी घेतला, मग मला कमेंटमध्ये विचारायचं की तुम्ही काय लॉजिक लावलं होतं, काय फिल्टर ठेवला होता. त्याच्यापेक्षा तुम्ही वॉच लिस्टवर ठेवा, तुम्ही गूगल करून वाचा आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये ट्रेड घेणं योग्य वाटलं तरच घ्या, नाहीतर घेऊ नका. कारण स्वतःचं नुकसान होतं, स्वतः कष्ट करून कमवलेले पैसे जातात. त्यामुळे दुसऱ्यावर ढकलण्याच्या ऐवजी आपण अभ्यास करून नंतर ट्रेड घेणं कधीही चांगलं. हिताची एनर्जी GET&D ही तोट्यातून फायद्यात आली. ऑर्डर बुक चांगलं आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलाय. GET&D, HG इन्फ्रा, मेट्रोपोलिस, इंडोको, प्रेगाबलिनसाठी त्यांना अंदा अप्रुव्हल मिळालाय. गल्फ ऑइल रिझल्ट चांगला आहे. सिप्ला, JK टायर रिझल्ट चांगला. अपोलो मायक्रो सिस्टीम, गुजरात गॅस, ॲक्शन कन्स्ट्रक्शन म्हणजे ACE, रेट गेन रिझल्ट चांगला आहे. रेलटेल, आता काल हे सगळे शेअर वाढले होते तर आज पुन्हा त्याच्यात मूवमेंट आहे का बघा. मूवमेंट दिसली तरच घ्या, नाहीतर फसायला होईल. NMDC, डॉलर, NHPC, हिंदुस्तान झिंक, वेदांता हे सगळे काल वाढले होते. त्यामुळे आज पुन्हा वाढतायत का, आज मेटलमध्ये रॅली आहे का हे बघितल्याशिवाय घुसू नका. LIC, TVS मोटर्स, PNC इन्फ्रा, GR इन्फ्रा, ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंग, APTUS,
कॅम्प्स, लक्ष्मी ऑर्गॅनिक, गल्फ ऑइल, फेम FIEM, रॉयल ऑर्चिड, त्यांनी 49 खोल्यांचं एक हॉटेल लॉन्च केलं. तर मंदीमध्ये महाराष्ट्र सीमलेस, भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणजे युनायटेड स्पिरिट्स आणि इरकॉन याचे रिझल्ट खराब आले आणि युनायटेड स्पिरिट्सला महाराष्ट्र जलसंधारण विभागाने 345 कोटीची नोटीस पाठवली आहे म्हणून. तरी पण निवडणुकीच्या रिझल्टपर्यंत सावधगिरी बाळगा, कारण एवढ्या सीट येतील, एवढ्या सीट नाही येणार, मग सरकार बदलेल, सरकार अस्थिर राहील, हजारो बातम्या चोहीकडून येतात आणि त्याचा परिणाम होत असतो. आणि अमेरिकेतही नोव्हेंबरला निवडणूक आहेत, त्यामुळे त्यांचेही निर्णय पॉलिटिकल असतील. त्याला बिझनेसचा आधार नसेल, डिमांड सप्लायचा आधार नसेल, तर पॉलिटिक्सवर आधारलेले निर्णय शेअरवर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कारण कोणी काही म्हणा, वर्तमानपत्र काही म्हणो, TV वाला काही म्हणो, मी काही म्हणो, पण नुकसान झालं तर तुमचं होणार आहे, तुमच्या पैशाचं होणार आहे. या गोष्टी लक्षात घ्या. नमस्ते.